सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामधील सीएनजी पुरवठ्यावरती आता मोठा परिणाम झालेला आहे। आरसीएफ कंपाऊंड मधल्या गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाला आणि सीएनजी पुरवठा सध्या तरी ठप्प झालेला आहे। या बिघाडामुळे महानगर गॅस लिमिटेडचा वडाळा इथला एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जो गॅस पुरवठा होतो तो प्रभावित झालेला आहे। त्यामुळे सीएनजी वरती धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस यांच्यावरती आता परिणाम होतोय। मात्र घरगुती पीएनजी ग्राहकांना जो गॅसचा पुरवठा आहे तो सुरूच राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दरम्यान चेंबूरमधून या सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सीएनजी पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्यानंतर आता सीएनजी पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। त्याचा फटका रिक्षा, टॅक्सी चालकांना बसलेला, सकाळच्या सत्रातल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बसलेला आहे। मी पेट्रोल पंपाबाहेरून हा आढावा घेतोय। खरं तर मोठमोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सीएनजी बंदचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक रिक्षा, टॅक्सी जे आहेत त्या सकाळी जे ते निघतात ते सगळे या ठिकाणी रांग लावून उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता पेट्रोल पंप वाल्यांचं मत काय आणि रिक्षा, टॅक्सी चालकांचं मत काय हे जाणून घेणार आहोत। कधीपासून पेट्रोल पंप बंद आहे, सीएनजी बंद आहे आणि कधी सुरू होऊ शकतो? दुपारी 1 वाजल्यापासून बंद आहे। सर्व रिक्षावाले, टॅक्सी सर्वजण परेशान आहेत। रात्री खूप रिक्षावाले, टॅक्सी इथं उभा होते, रात्रभर त्यांना जेवाय पण नाही भेटलं। या सर्वांचे हाल चालू तिथे चालू होईल काय असे आम्हाला काही सांगितलं नाही वरून। आणखीन सध्या बंद आहे। रोजगार म्हणजे आता आम्हाला रिक्षा चालवल्याशिवाय पर्याय नाही, गॅस भरल्याशिवाय आम्ही पुढं काही करूच शकत नाही। आता मुलांची शाळेची भाडी असतात, आमचा स्वतःचा धंदा असतो तो करावा लागतो। गॅस नसला तर आम्ही काय करणार? काल मी 2 वाजल्यापासून उभे आहेत इथं रिक्षाला। हो, आता आणि कुठून कुठपर्यंत रिक्षा चालवतो? मी आता कुठं पण भाडं भेटेल तिकडे जाऊ शकतो। आम्ही तिकडे भेटेल तिकडे जातो आम्ही। आज जर सीएनजी सुरू झाला नाही तर किती रुपयाचा फटका बसू शकतो? कमीत कमी आता 1000-1200 तरी घर खर्चा सगळं, बस 1000-1500 घरचा खर्च सगळा हे होऊन जातं ना, डुबतं सगळंच। शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना ही रिक्षा, टॅक्सी मिळत नाहीये। काही वेळात कर्मचारी सुद्धा कामासाठी बाहेर पडतील, त्यावेळी सुद्धा गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाई, मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।